तर शिरूरच्या पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्याचा शार्पशूटरकडून खात्मा करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डरनंतर आता नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात आलाय। मात्र सकाळी जेरबंद केलेला बिबट्या अजूनही पिंजऱ्यात आहे अशी माहिती जी आहे ती आता समोर आली। तर आपले प्रतिनिधी सुनील टिंगळे आपल्या सोबत फोन लाईन वरती जोडले गेलेले आहे। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये शार्पशूटरकडून नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात आलेला आहे। किती दिलासादायक ही बातमी आहे तिथल्या नागरिकांसाठी। सुनील, तर शिरूरच्या पिंपरखेडमध्ये शार्पशूटरकडून नरभक्षक बिबट्याचा खात्मा करण्यात आलेला आहे। या नरभक्षक बिबट्याने एका 13 वर्षीय मुलावर जो आहे तो हल्ला चढवलेला होता आणि त्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर पिंपरखेड गावकऱ्यांनी नाशिक आणि पुणे महामार्ग जो आहे तो गेले 2 दिवस अडवून ठेवलेला होता आणि त्यानंतर अखेर आता या बिबट्याला जे आहे ते शूट करण्यात आले, त्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती मिळते जिल्हाधिकाऱ्यांनी। तर एका बिबट्याला जे आहे ते सकाळी जेरबंद करण्यात आलेलं होतं, तर एक जो बिबट्या आहे त्याला आता त्याचा खात्मा करण्यात आला। तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचं भावलं झालंय का असा सवाल करण्यात आला। जयंत पाटलांनी राज्य निवडणूक आयोगावरती टीका केलेली आहे। आमचं आंदोलन जे आहे ते आयोगाविरोधात आहे, मात्र उत्तर भाजपा देतंय हे आश्चर्यकारक असल्याचं देखील जयंत पाटलांनी म्हटलं। एकाच मतदाराचे 5 फोटो आणि 5 वेळा त्याची नावं येत आहेत। एकाच मतदाराची दुबार तिबार नावं येत आहेत। ही पद्धत राज्य निवडणूक आयोगाने देखील याच्यात जबाबदारीनं काम केलं पाहिजे। ॲडमंटली आम्ही झाले आता आमचं केलंय असं केल्यानंतर लोकांना शंका येते की हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं एक भावलं झालंय का काय। आमचा विरोध, आमचं आंदोलन हे निवडणूक आयोगाच्या विरोधी आहे, भारतीय जनता पक्षाविरोधी नाही आहे, पण उत्तर मात्र भारतीय जनता पक्ष देते। हाही एक आश्चर्य आहे। म्हणजे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष याच्यात जरा तरी अंतर ठेवा। आम्ही राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बद्दल प्रचंड गैरसमज होऊ नयेत म्हणून आमच्याकडची बरीच माहिती आम्ही दिलेली नाही आणि त्यामुळं 1 कोटीपेक्षा जास्त चुका मतदार यादीच्या नावात असतील तर असली मतदार यादी काय महाराष्ट्राच्या जनतेला। तर इस्लामपूरचं नाव आजपासून ईश्वरपूर आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार जे आहेत ते चंद्रशेखर बावनकुळेंनी मानलेले आहेत। इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असणार आहे। आज अधिसूचना जी आहे ती निघाल्याची माहिती देखील यावेळेला बावनकुळेंनी दिली। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा मी आभार मानतो की ही मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवण्यात आली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आज गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जाहीर केली आणि आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं। तर पक्ष सोडावा लागला तरी चालेल पण भाजपासोबत जाणार नाही अशी भूमिका रामराजे निंबाळकरांनी घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्ष सोडावा लागला तरी चालेल असं देखील रामराजे निंबाळकर यांनी म्हटलं। सध्या मी अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं देखील निंबाळकरांनी सांगितलं। पार्टी आज तरी मी घड्याळ पार्टीवर आहे। घड्याळ पार्टीत आमचे बाकीचे सपोर्टर आहेत की नाहीत मला माहीत नाही। अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकारी ह्याच्यात जे मार्गदर्शन करतील, परंतु कुठल्याही परिस्थितीत पार्टी जरी सोडायला लागली तरी चालेल, परंतु या बाबाच्या पॅनेलमध्ये आम्ही जाणार नाही। ती सोडून या तालुक्यात BJP असेल तर त्यांच्याबरोबर आम्ही युती करू। तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जीवन कौशल्य महत्त्वाचे असल्याचं दादा भुसेंनी म्हटलंय। कौशल्य विकासासाठी कार्यक्रम तयार करावा असं दादा भुसेंनी म्हटलंय। प्रायोगिक तत्वावर नाशिकमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं देखील यावेळेला सांगण्यात आलं। 8 दिवसात उपक्रमाचा आराखडा तयार करा, दादांनी भुसेंना सूचना दिल्या।